महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। तारिका तो हाथ दे। विविध सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आम्ही एकत्र झालेलो आहोत। आपापल्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सगळी कामं सोडून इथे जमा झालोय। ते गेली 4-5 दिवस जो विषय आपल्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत आलेला आहे, तो म्हणजे संदेशखाली या पश्चिम बंगालच्या गावामध्ये महिलांवर चाललेले अनन्वित अत्याचार। आणि लक्षात असं आलं की हे अत्याचार फक्त गेले काही महिने नाहीत तर गेले अनेक वर्ष 12-13 वर्षांपासून 2011 सालापासून हे अत्याचार चाललेले आहेत। त्याला वाचा फोडणारा कोणी वालीच नव्हता। ईडीची टीम जेव्हा प्रत्यक्ष त्या क्रूर कर्म शेख शहाजहानला पकडायला तिथे गेली तेव्हा तो तिथून पळून गेला आणि तेव्हा हे सगळं उघडकीला आलं। आणि त्यावेळेला लक्षात जे आलं ते इतकं भयानक होतं की तिथे स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सन्मान तर बाजूलाच राहू दे, स्त्रीला केवळ भोगवस्तू, स्त्रीचा केवळ यौन पीडन हे चाललेलं आहे। केवळ त्यांच्यावरती अत्याचार चालू आहेत गेले अनेक वर्ष। आणि गेल्या नवीन आलेली बहू किंवा तिकडची मुलगी ही चेहरा समोर उघडा ठेवून वावरू शकत नाही। तिला लगेच शहाजहान घेऊन जातो, 3-4 दिवस 5 दिवस त्याच्या मनाचं समाधान होईपर्यंत त्याच्याकडे ठेवून घेतो आणि नंतर तिच्याच वडिलांना नवऱ्याला सांगतात घेऊन जा म्हणून। प्रत्येक एकही स्त्री त्यातून सुटली नाही। तो नाही म्हणेल त्याचं घर जाळलं गेलं, त्याच्यावरती महिलांवर बलात्कार आहेत, पुरुषांना मारून त्याचं शिरकाण केलं। अशा अनेक घटना आता समोर येत आहेत। स्वातंत्र्याचा तर पत्ताच नाही, परंतु दाद मागायची ती कोणाकडे, कारण कुंपणात शेत खात आहे। मी स्नेहा अमोल फडके, मी स्वतःचा व्यवसाय चालवते आणि मी गेल्या अनेक वर्ष DJSP बँकेत नोकरी करत होते। आम्ही इथे सगळ्या महिला जमलेल्या आहोत, त्या सर्व संवेदनाशील महिला इथे जमलेल्या आहोत। ठाणे शहरातल्या अनेक संस्थांमध्ये काम करणाऱ्या गृहिणी आणि अशा अनेक महिला इथे सगळ्या जमलेल्या आहेत की ज्यांना पश्चिम बंगालमध्ये जे चाललं आहे ते सगळं ऐकून भयंकर त्रास झालेला आहे, भयंकर वेदना झालेल्या आहेत आणि त्या पेटून उठलेल्या आहेत। इथून आम्हाला शासनाला आणि आम्हाला पश्चिम बंगालमधल्या महिलांना एवढाच निरोप द्यायचा आहे की त्या तिथे ज्या काही लढायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या वेदना आम्ही समजतो, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। त्या तिथे भरपूर सहन करता आहेत आणि त्यांची सहनशक्ती आता पाठ टोकाला पोचलेली आहे। पण आता यापुढे त्यांना सहन करायला लागू नये याकडेही शासनाने आणि सर्व संस्थांनी यांनी प्रयत्न करावेत आणि यापुढे त्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास अशा प्रकारे जे झालेले आहेत वर्षानुवर्ष ते होऊ नयेत याची काळजी त्यांनी घ्यावी। आणि इथे आम्ही त्यांच्या बरोबरीने त्यांना जे काय त्यांच्या लढ्याला आमचा पूर्ण सपोर्ट आहे एवढंच मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीने सांगतो।